पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेविरोधात प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। याविषयी माध्यमांशी बोलताना स्थानिक नगरसेवक जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप आणि मनीषा लांडे यांनी आक्रमक भूमिका घेत इशारा दिला। प्रभाग क्रमांक 20 हा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गतच ठेवण्यात यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। नागरिकांना अवघ्या 300 ते 500 मीटर अंतरावर सेवा मिळत असताना त्यांना दूर पाठवणे म्हणजे सरळ अन्याय असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे। प्रभाग 20 ला क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मोठे जन आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। बघा सांगायला एक प्रभाग क्रमांक 8ची रचना हे 10 प्रभाग रचना करण्यात आलेले आहेत। नवीनच ई आणि ज अशा 2 प्रभागाची रचना होते आणि स्थानिक काय फायदे असणार, काय तोटे असणार। मुळात 2017 साली ना भय ना भ्रष्टाचार हा नारा देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेत आली। 5 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगल्यानंतर त्या ठिकाणी 4 वर्ष प्रशासकीय राज होतं। या 9 वर्षामध्ये महापालिकेच्या तिजोरीवर जवळजवळ 2200 कोटीचा बोजा पडलेला आहे। महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। आज मनुष्यबळ अपुरा आहे, आज इमारतींची वानवा आहे, तरी देखील ना भय ना भ्रष्टाचार देणाऱ्या भाजपाला कसले भय वाटते ते माहिती नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 प्रभाग समित्यामध्ये सत्ता येऊ शकते, त्यांचा सभापती होऊ शकतो, ही भीती भारतीय जनता पार्टीला झालेली आहे। आणि आज तुम्ही पाहत असाल की प्रभाग मागील वेळी जे 8 प्रभाग समिती त्यांनी रचना केल्या त्यावेळेस जवळजवळ या रचनेला जवळजवळ स्थिर स्थावर होण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा यांनी 10 प्रभाग समित्या नवीन तयार करण्याचा जो घाट घातलेला आहे तो अतिशय निषेधार्ह आहे। मुळात तुम्ही पाहत असाल की नागरिकांना आपण कुठे काम करायचं तर कुठे बर्थ सर्टिफिकेट बनवायचं असेल किंवा लग्नाचं दाखला मिळवायचा असेल, इतर कोणतेही कागदपत्र किंवा आपल्या घराविषयी ड्रेनेज असेल, लाईट असेल, इतर कोणतेही कामं करायचे असतील तर ते प्रभाग स्तरावर प्रभागला करायची असं आम्ही नागरिकांचं म्हणणं आहे, नागरिकांची अडचण आहे। आणि शिवाय आज माननीय योगेशजी बहल असतील, श्यामण्णा लांडे असतील, त्यांच्या माध्यमातून प्रभागाची नवीन इमारत मुंबई पुणे महामार्गावर करण्यासाठी त्यांनी टेंडर काढलेलं आहे आणि काही दिवसातच ते काम चालू होणार आहे। पण आज जर या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने 10 प्रभागाची रचना करायचं ठरवलं असेल तर यामध्ये नागरिकांची खूप गैरसोय होणार आहे। नागरिक याला बळी पडणार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी जर असा प्रकार झाला, सभागृहात जर असा विषय आणण्यात आला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र विरोध करू। अन्यथा तिथे जरी आमचं कोणी ऐकलं नाही तर रस्त्याची लढाई लढू। रस्त्यावरही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, एवढं आम्ही सांगतो। प्रभाग क्रमांक 20चा 1 इंच भाग अन्यत्र कुठेही जाणार नाही, कारण की प्रभाग हा आम्हाला खूप जवळ आहे आणि तत्काळ तिथे मदत केली जाते नागरिकांना पण। त्यामुळं आणि तसं मी आयुक्तांना पत्रक पण दिलेलं आहे कालच माझ्या वतीनं की आमचा हा प्रभाग क्रमांक 20 हा मध्येच राहावा आणि आयुक्तांनी किंवा प्रशासनानं आमचं ऐकलं नाही तर यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। स्थानिक नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, कारण की हा खूप मोठा चुकीचा निर्णय आहे। प्रशासन काळामध्ये एवढा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि आत्तासुद्धा प्रशासन तेच कृत्य करतं आहे, हे म्हणजे खूप हास्यास्पद आहेत या गोष्टी। असं नाही व्हायला पाहिजे खरं तर। जर हे प्रभागचे विभाजन झालेच तर आपली भूमिका काय असणार? नागरिकांची यातनं आम्ही गैरसोय होऊन देणार नाही आणि नाहीच प्रशासन ऐकलं तर नागरिक आणि आम्ही स्वतः नगरसेवक हे खूप मोठं आंदोलन आम्ही करू इथे। काय सकाळ एक स्थानिक नगरसेवक म्हणून आपण प्रभाग क्रमांक 10च्या रचना झालेल्या आहेत, कसं पाहता, याचे फायदे काय असणार, तोटे काय असणार? खरं तर आज प्रभाग 20ची लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी सगळ्या तिथल्या नागरिकांचं या ठिकाणी नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली। आपण बघत असतो की नागरिकांना खरं तर त्यांची सोय कशी होईल, त्यांच्या बाकीच्या अडचणी कशा दूर होतील,
त्यांना कशी या गोष्टींसाठी मदत होईल या अनुषंगाने आम्ही काम करण्याचा मानस मनामध्ये धरला आणि खरं तर आज त्या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि ते करत असताना गेल्या काही दिवसांमध्ये माननीय योगेशजी भल साहेब असतील, माननीय श्यामांना असतील यांनी या ठिकाणी ह प्रभाग इमारतीचा नवीन प्रस्ताव टाकला आणि ते आता लवकरच होणार देखील आहे. या ठिकाणी अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले म्हणजे हे वाईट वाटते का कुठं विरोधकांना, याचं मला मनामध्ये खरं तर पहिली शंका उपलब्ध झाली. कारण की 10 प्रभाग करण्याची या ठिकाणी गरज नाही. इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अडचणी असतील, काही गोष्टी असतील तर त्या सोडवण्यासाठी ह प्रभाग हा त्यांच्या सोयीस्कर आहे, जवळ आहे. इनफॅक्ट आमच्यासुद्धा जे काही आमच्या बाकीचे प्रभाग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते एक मध्यवर्ती आहे आणि म्हणून हे 8 प्रभाग आहे त्यामधला जो ह प्रभाग आहे तो आमच्या सगळ्या नगरसेवकांना मान्य आहे, इथल्या नागरिकांना देखील. तर ज्या प्रकारे ते म्हणतायत की आता नवीन करायचं आहे तर मला आधीच खरं तर हे हास्यास्पद गोष्टी वाटतात. कारण की एका ठिकाणी म्हणतात महानगरपालिकेवर अनेक कर्जाचा बोजा आहे, ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या गोष्टी करायच्या नाही आणि मग ज्यावेळेस आपण हे 2 प्रभाग करणार त्यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी खर्चाचा बोजा आहे तो वाढणार आहे, ज्याची एक रुपयाची देखील गरज नाही असं मला वाटतं. आणि मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही एकतर हा वेगळा प्रभाग होऊन देणार नाही आणि जे करतील त्यालाही तो करून देणार नाही, कारण त्यांचा जितका अधिकार आहे निश्चितपणे तेवढा अधिकार आमचा आहे आणि म्हणून हे करण्यासाठी नागरिकांसाठी आम्हाला लढावं लागलं. तर आमच्या शाब्दिक रूपी जर त्यांनी ऐकलं नाही तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी तीव्र प्रकारचं आंदोलन करू. हे आम्हीच नाही तर आमच्यासोबत नागरिक देखील करतील आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं काही पाऊल उचलू नये ही आमची प्रकर्षाने पहिली आम्ही नम्र अशी विनंती करतो. एकंदरीत पाहिलं तर तुमच्या क्षेत्रात प्रभाग क्रमांक ह हे कार्यक्षेत्र येतं आणि या ह मध्ये जर विभागणी झालीच तर ही 7 आणि 8 नंबरला जॉईन केलेली आहे. एकंदरीत एका गावचे 2 तुकडे करण्यात येते असं पाहता निदर्शनास येतं. याकडे कसं पाहता? निश्चितपणे खरं तर बरेच तुकडे त्यांनी ऑलरेडी केलेले आहेत, त्याच्यामुळे आणखीन काही करावे अशी आमची अजिबात इच्छा नाही. कारण की प्रभाग 20मध्ये आपल्या कासरवाडी गावठाण्याचे पण या ठिकाणी ते 2 तुकडे करतायत आता प्रभागाचे पण. आणि 7 आणि 8 प्रभाग हा भौगोलिकदृष्ट्या तुम्ही बघितला तर खूप दूर आहे, ज्याचा काही लांबपर्यंत संबंध नाही. त्यांनाही इथली काही सोय होईल असं मला वाटत नाही, आम्हालाही होणार नाही. तर त्यांचीही सोय आणि आमचीही सोय बघून किमान आमच्यासारख्या नगरसेवकांना पण विश्वासात घेणं तितकंच गरजेचं होतं. पण हे न घेता केवळ आपणच सत्तेत आहोत म्हणून की काय हे निर्णय घेतले नाही जात तर आमच्यावर लादले जातात आणि त्याला आम्ही सक्त विरोध करतो. एकंदरीत पाहिलं तर क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच होईल अशी एक चर्चा होत होती, पण आज कुठंतरी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला डावललं जातं. ही भूमिका वाटते म्हणजे ही कसली इन्सिक्युरिटी आहे? केवळ प्रभाग अध्यक्षाचा एक अध्यक्ष होणार ही इन्सिक्युरिटी खूप म्हणजे आम्हाला पण हसू येतं की एवढीशी छोट्याशा गोष्टीसाठी त्यांना जर प्रभाग वाढवण्याची जर वेळ येत असेल तर याच्यासारखं मला वाटत नाही की आमचं काही मोठं सक्सेस आहे. पण निश्चितपणे असं काही होऊन देणार नाही आणि राष्ट्रवादीचाच या ठिकाणी अध्यक्ष होईल. मग